ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहाद्यात पोलिसांचा रूट मार्च, शहरात चोख बंदोबस्त, 4 अधिकारी, 100 पोलीस कर्मचारी, 29 SRPF जवान व 170 होमगार्डसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. शहादा. ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील प्रमुख मार्गांसह संवेदनशील भागातून पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलिसांच्या तगड्या उपस्थितीत शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा स्पष्ट संदेश देण्यात आला. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, संदीप वाघ, प्रवीण सोनवणे आणि गणेश सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नगरपालिका कार्यालयाला वळसा घालत खेतिया रोड, गरीब नवाज कॉलनी, जामा मस्जिद, सोनार गल्ली, आझाद चौक, जनता चौक मार्गे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयापर्यंत संचलन करण्यात आले. या ठिकाणी रूट मार्चचा समारोप झाला. या रूट मार्चमध्ये 4 पोलीस अधिकारी, 100 पोलीस कर्मचारी, 8 अंमलदार, 29 SRPF जवान आणि तब्बल 170 होमगार्ड सहभागी झाले होते. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ईद मिलादचा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी पोलिसांकडून शहरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या शक्तीप्रदर्शनात्मक रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सण साजरा करा, मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा, असा अप्रत्यक्ष संदेशही या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला. शहादा पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहता ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणतीही जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ईद ए मिलाद मिरवणुकीच्या संदर्भाने आम्ही 100 पोलीस, 1 SRPF प्लाटून आणि होमगार्डचे 130 जवान आणि 40 महिला असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. आम्ही आज संपूर्ण रूट मार्च केलेला आहे. सकाळी रूटची पाहणी केलेली आहे. कुठेही कोणी आणि सगळ्या रूट मिरवणुकीच्या मार्गावर सगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे इन्स्टॉल केलेले आहेत. त्याच्यामुळे सकाळी वेळेत मिरवणूक चालू होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत मिरवणूक शांततेत संपेल, त्याच्यासाठी योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे.